आणि वातावरणीय बदल आणि दुसरं आहे पशुसंवर्धन. तर या 2 दिवसामध्ये मी मंत्रिपदावर आल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला 100 दिवसाचा कार्यक्रम दिला होता आणि त्या 100 दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे तो अप्रोच. कारण पर्यावरण डिपार्टमेंट गेल्या अधिवेशनामध्ये एकही दिवस असा नाही की चर्चेमध्ये नाही, लक्षवेधी चर्चा, म्हणजे बेसिकली अटेन्शन जे त्या डिपार्टमेंटला मिळतंय हा सगळ्यात मला वाटतं महत्त्वाचा बदल आहे. आणि आम्हाला जे कार्यक्रम दिले होते ते कार्यक्रम 100 दिवसामध्ये आम्हाला सुरू करायचे होते. त्यामध्ये आम्हाला यश आलंय. मेन म्हणजे आम्ही नवीन पॉलिसीज, नवीन टास्क फोर्स याच्या माध्यमातून पर्यावरण डिपार्टमेंट कसं स्ट्रॉंग होईल आणि हा भविष्य आहे, ग्लोबल विषय आहे आणि वातावरणीय बदल हा विषय आपण खूप हाताळायला आता तसं बघायला गेलं तर ओव्हरऑल जगालाच त्याच्यासाठी जाणीव व्हायला वेळ झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला खूप फास्ट कामं करावे लागणार आहेत. तर त्याच्यामध्ये आम्ही जे गुणवत्ता कशी चांगली असावी, त्याच्यामध्ये नियम कसे कडक असावे, त्याचबरोबर उद्योगांना कसं थ्रेटन फील नाही झालं पाहिजे, त्यांना कसं पोषक वातावरण असलं पाहिजे, ह्याच्याबद्दलच्या खूप छान भूमिका घेत आहोत. आणि हे जे आपण क्लायमेट चेंजबद्दल बोलतो तर त्याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो शेती आणि तुमच्याकडे जे दुसरं खातं आहे पशुसंवर्धन, तर पशुधनावर होतो. तर त्याच्यासाठी पण काही तुम्ही पुढचा अप्रोच वगैरे असा काही ठरवला आहे? खूप महत्त्वाचे निर्णय आम्ही काही घेतोय. सगळ्यात महत्त्वाचं आम्ही अडल्ट्रेशन जे आहे म्हणजे भेसळ जे आहे त्याच्यावर आता एक चांगलं काम भविष्यामध्ये करतोय 2-3 डिपार्टमेंट मिळून. कारण आपल्याला पर्यावरण म्हणताना आपण म्हणतो की वातावरण प्रदूषित आहे, हवा प्रदूषित आहे, पाणी प्रदूषित आहे, पण आपण ह्या गोष्टीकडे फारसं दुर्लक्ष करतोय की आपण जे कन्झ्युम करतोय, जे आपण खातोय, ग्रहण करतोय ते पण प्रदूषित आहे आणि ते नसावं ह्याच्यासाठी कडक कायदे असावे. मानवी जीवनाला सर्वात जास्त किंमत देण्याच्या संदर्भातली ही खाती आहेत. जेव्हा की आम्ही मानवांशी डायरेक्ट डील करत नाही आहोत, पशूंशी करतो आहोत, वातावरणाशी करतो आहोत, पण जो रिझल्ट आम्हाला ह्याच्यामध्ये पाहायचा आहे त्याच्यासाठी आम्हाला समाजाची पण तेवढीच आवश्यकता आहे. जेव्हा माझ्याकडे जलसंधारण होतं आणि मी जलयुक्त शिवार केलं होतं तेव्हा लोकांच्या सहभागावर मी खूप जास्त भर दिला होता. तो येणाऱ्या काळामधल्या योजनांमध्ये लोकांच्या सहभागांवर खूप जास्त मी भर देणार आहे. पशुसंवर्धनमधनं माझं एक स्वप्न आहे की इथे ग्रामीण उद्योजक व्हावे. ग्रामीण भागातला युवक जीन्स पॅन्ट घालून पोल्ट्री फार्म, गोट्री, वराह पालन हे करताना एक उद्योजक म्हणून समोर यावा. त्याच्या पुढे त्याचं स्टोरेज, त्याचं मार्केटिंग ह्याचं ट्रेनिंग त्यांना दिलं जावं. ते वातावरण निर्मिती त्यांच्यासाठी व्हावी हे माझी खूप इच्छा आहे. आता तुम्ही जे हे स्वप्न सांगितलं पंकजाताई ते खूप चांगलं स्वप्न आहे आणि तुम्ही काही काही जे आपल्या बोलण्यामध्ये आलं समाजातलं वातावरणीय बदल, पशुधन आणि सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज वगैरे, तर हे सगळं वातावरण, समाजाचं चांगलं वातावरण दूषित कमी व्हावं तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मी इन जनरल समाज म्हणतोय आणि अर्थातच त्याचा संदर्भ हा बीडची घटना आहे. नाही, बीड कशाला, आता अधिवेशनात अनेक घटना गाजत आहेत. बीड तर एक भाग आहे त्याचा. रोज एका विषयावर, काल आमचा नागपूरचा विषय एवढा प्रश्न गाजला होता. बीडच असा विषय नाही आहे ना. आपण मधले झालेले विषय बाजूला ठेवून परत बीडकडेच जातोय. सगळ्या राज्यामधलं वातावरण, देशामधलं वातावरण चांगलं व्हावं ह्याच्यासाठी प्रदूषण करणारे एलिमेंट्स हे दूर ठेवले पाहिजे. मग ते व्यक्ती असो नाही तर विषय असो, असं मला वाटतं. आणि बीडचा उल्लेख फक्त आपण याच्यासाठी करत होतो पंकजाताई की 100 दिवसामध्ये लोकांना कळलं सुद्धा नाही, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला, की या सरकारला, इतकं प्रचंड मॅन्डेट घेऊन आलेल्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. हे कळलं सुद्धा नाही. त्याचं एक कारण होतं मसाजोगची घटना, संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण. त्याची छाया इतकी राहिली की लोकांना दुसरे काही प्रश्न आहेत ह्याची जाणीव सुद्धा नाही झाली. सरकारचा पण सगळा 100 दिवसातला मोस्ट ऑफ द वेळ त्याच्यातच गेला. तर तुम्हाला असं वाटतं का की घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुष्ट प्रवृत्तींनी केलेली घटना होती आणि तशा घटना आधी घडल्या नाही आणि भविष्यात घडणार नाही ह्याची गॅरंटी